मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की यापूर्वीच्या भागामध्ये आपण नायगावकर कुटुंबाला भेटलो आणि मग त्या माऊलीकडून गप्पा आणि गप्पांच्या ओघात बरंच काही आपण ऐकलं. खूप छान वाटलं. तेव्हा चला अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे की मगाशी जसं मी त्यांना विचारलं की या सगळ्या सुखी संसाराचं सगळं श्रेय त्यांनी तुम्हाला दिलं. हे जे काही आहे आनंदाचं वातावरण, मुलींचं उत्तम होणं, घर, त्यांचं शिक्षण, त्या सगळ्या जबाबदाऱ्या, तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? प्रश्नच नाही, कारण स्वभाव अगदी साधा आणि सरळ आहे. कुठल्याही गोष्टीला नकार नाहीच. मी जर सांगितलं मला हे करायचं, कर ना. तुझी म्हणे तू नोकरी करणारी बाई आहेस, माझं परमिशनच घ्यायची नाहीस तू. म्हटलं असं नाही, आपण एकत्र राहतो, तुम्ही माझे मिस्टर आहात, तर विचारणं माझं काम आहे. म्हणे असं काही नाही, आत्ताच्या बायका बघ स्वतः सगळीकडे कुठे घेऊन स्वतःचं स्वतः करून. थोडक्यात माझ्या पाठी बुणबुण लावू नको असं त्यांचं ते सांगणं. तू तुझं म्हणजे एकीकडे तुम्ही ते बळही देताय आणि दुसरीकडे स्वतःची सुटकाही करून घेताय. पण तुमच्याबद्दल या सगळ्यांच्या काय भावना आहेत त्या जरा आता आपण ऐकणार आहोत. हां, चला आधी जाऊबाईंकडून. जाऊबाई, अशोक काकाबद्दल एका शब्दात सांगायचं म्हणजे ते निर्मळ मनाचे माणूस आहे तो, एकदम खरोखरच. पण मला सांगा, तुम्ही यांच्या जाऊबाई, हो बरोबर? हो. तुम्ही जाऊबाईंबद्दल बोलणं आम्हाला अपेक्षित. जाऊबाईंबद्दल जरा जास्त बोलायचंय. कळलं? एका वाक्यात निर्मळ मनाचा माणूस. आता फुल स्टॉप आलेला आहे, आता चुका काढू नका. आणि शोभाबद्दल, शोभा म्हणजे झुंजार हा एक शब्द मला तो योग्य वाटतो. कारण तिला अन्याय कुठेही बघितला किंवा काहीतरी चुकीची गोष्ट घडते आहे असं दिसतं तेव्हा तिचं असं सळसळून उठते ती अगदी, आणि तिला ते सहनच होणार नाही. म्हणजे आपण कसं काहीतरी चाललंय असं म्हणून, पण ती सोडून देत नाही. पण तुमच्या ज्या जावा आहेत त्याच्यात कधी सुनावणं आलं का? नाही, अजिबात नाही. कारण तिचा दुसरा भाग असा आहे की ती खूप प्रेमळ आहे. दोघंही जण ती खूप प्रेमळ आहेत. काका आणि आम्ही जेव्हा बोरिवलीला राहायचो तेव्हा आम्ही एक 5-6 जण होतो घरात, आणि 25-30 पोळ्या करायला लागायच्या. तर काका आणि मी ओट्याजवळ उभं राहून दोघंही पोळ्या करायचो, आणि त्यांनी मला मेथीची भाजी, आणखी कसली भाजी, असं मला काहीही येत नव्हतं स्वयंपाक अजिबात. तर त्यांनी मला खूप काय काय शिकवलेलं आहे स्वयंपाकातलं. 46 वर्षात तुमच्या किचनच्या बाजूला किती वेळा उभे राहिले हे पोळ्या? म्हणजे केलंय, जेवण व्यवस्थित करतात, माझ्यापेक्षा चांगल्या पोळ्या करतात. पण भाकऱ्या मला येत नव्हत्या, त्यांनी मला शिकवल्या भाकऱ्या कशा करायच्या. काका म्हणजे काका म्हणजे माझा मित्रच आहेत. मी जरा नाही, स्वाभाविक आहे. हे नातंच असतं काका आणि पुतण्याचं, एक वेगळं मैत्रीचं नातं असतं. तर काका म्हणजे आपला मित्रच आहे. त्याला एखादा जोक आठवला, आद्या नवीन जोक आहे, मग तो जोक ऐकवणार. मग अशी ती आमची हे चालते. किंवा मला आठवला जोक, काका एक नवीन जोक आहे, मग ही अशी ती जादुई हे नातंच असं आहे, जादुई. बोरिवलीला तो असताना मी लहान होतो, पण तेव्हा ॲक्च्युली आम्हाला हे होतं की तेव्हाच्या त्याच्या कविता ह्या फार त्याच्यामध्ये थोड्या प्रेमकविता किंवा त्याच्यामध्ये छंदामधल्या कविता वगैरे पण त्याने केलेल्या आहेत. पण नंतरच्या काळामध्ये तो फार सामाजिक होत गेला, त्यामुळे तो जरा वृक्ष कविता त्याच्या झाल्या असं म्हणजे आम्हाला वाटतं. माझं असं मत. काय पुतण्या बघा काय इमोशनल झालाय आज. लग्न झाल्यानंतर ह्यांच्या कुटुंबात येणं हा खूप आपलं भाग्यशाली आपण आहोत असं मला वाटतं. कारण सगळी फॅमिली ही नायगावकर फॅमिली ही अतिशय सपोर्टिव्ह आहे. असं काही वाटत नाही की अरे आपण सासू सासऱ्यांशी बोलतोय किंवा अशी भावना नाही, की सगळे आपण एकत्र छान 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 चाललंय. म्हणजे थोडक्यात मला आठवतंय मी शाळेत होते तेव्हा 3रीत होते, तर तेव्हा त्यांनी लिहिलेली कविता मी काव्य वाचनाची स्पर्धा होती आणि त्याच्यात मी त्यांनी लिहिलेली कविता म्हटली होती तेव्हा, मोजलेस का आकाशातले तारे किती सांग, आभाळ भरून येतं तेव्हा धावतेस छान, अशी ती कविता होती. पहिलं नसेल बक्षीस मिळालं, 3रं कदाचित असेल, पण तेव्हा मी म्हणाल की ही माझ्या काकाने लिहिलेली कविता आहे. हे त्या लहान असताना पण तो जो हे वाटला होता की हा आपला काका आहे असं. काकू माझा अभ्यास घ्यायची संध्याकाळी, एवढं मला आठवतंय. आणि
मुलींना तिने ज्या पद्धतीने मोठं केलं आहे दोघींना, ते खूप पालकांना जमणाऱ्यातली गोष्ट नाही आहे ती. म्हणजे मला आठवतं रात्री झोपायच्या आधी झोपायच्या आधी ती केर काढणार, लादी पुसणार, हे प्राचीने आजतगायत चुकवलेलं नाही. आणि ही सगळी शिस्त त्यांना काकूने लावलेली आहे. ह्याच्यात काकाचा काही हात नाही आहे, हे मला माहिती आहे. जे घरातलं म्हणजे आनंद टिकवण्याचा भाग आहे तो काकानी अर्थात केलेला आहे. आणि काकासारख्या माणसाबरोबर राहणं ही खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे काका डाळ आणायला म्हणून सकाळी बाहेर गेलाय आणि 2 तासांनी घरी परत आलाय, हे खूपच नॉर्मल आहे. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. म्हणजे तर अशा परिस्थितीत तिने स्वतःचं डोकं शांत ठेवून घर चालवणं, या अशा माणसाबरोबर आयुष्य काढणं, डाळ शिजू न देणं. बरं, आता यानंतर एक छोटासा खेळ आहे. समोर काही वस्तू असतील, त्या स्पर्शाने ओळखायच्या आहेत. तुम्ही त्यांचा हात घेऊन एक एक म्हणजे होमाला बसल्यासारखं. ही लवंग आहे मला वाटतं. अभिनंदन. विड्याचं पान आहे काय? अभिनंदन. बडीशेप. अभिनंदन. सुपारीचं खांड आहे. चला, अभिनंदन. हरिपत्ती. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला. तुमच्या कविता तर आम्ही सातत्याने ऐकत होतो. सगळ्या कविता आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तुमचं नवीन काही आलं की ते लोकांपर्यंत लगेच पोहोचतं. पण तुमच्यावर कविता केली होती कुठली तरी. होती पण कुठली- कुठली? मलाही आता मी एक सांगू का आता अशोकराव, हा, लग्न जमलं तेव्हा, आता मला कविता आठवत नाही, पण मंगलाबरोबर तुम्ही एक मला कविता हिला द्यायला पाठवली होती. ते माझ्या लक्षात नाही वाटत. मलाही आठवण नाही, पण केले आहेत 1-2 कविता. नाही, पण हे नवीन रहस्य बाहेर आलं ना. तर अशी अजून कोणाला पाठवली नाही ना? हा? शोभात्या आहे आत्या माझी, पण ॲक्च्युली टीचर. शाळेत आम्ही एकाच शाळेत होतो. मी तिच्याबरोबर रोज सकाळी शाळेत जायचे. शाळेमध्ये आमची खूप वट, कारण ही माझी आत्या आणि ती टीचर. अशोक काकांबद्दल म्हणायचं तर त्यांच्या घरी गेलं की आपला स्ट्रेस सगळा निघून जातो. 2 मिनटं जरी बसून आलात ना तुम्ही, तरी तुम्हाला काय स्ट्रेस होता हे माहिती नसतं तुम्हाला. ते पूर्वी म्हणायचे, तू एक दिवशी बघ, तुला वाटेल असं की तू माझा ऑटोग्राफ मागायला लोक किती येतील ना, हे तुला कळणार नाही. पण खरंच खूप खूप छान आहेत दोघं जण. बाहेर एवढे प्रसिद्ध असलेले अशोक काकांचे, पण घरी अतिशय प्रेमळ आणि एक घरातले मोठे माणूस म्हणून जसे असतात तसे असतात ते. आणि शोभात्या तर त्या खूप शिस्तप्रिय आहेत. घरात सगळं त्यांना असं व्यवस्थित आवडतं. पण आम्ही आता दोघी सून आहोत, तर त्या दोघी सुनांना म्हणजे त्या असं सुनांसारखं नाही तर मुलींसारखं आम्हाला त्या ट्रीट करतात. शोभात्याचं सांगायचं म्हणजे आत्ताच्या त्यांच्या या वयापर्यंत सुद्धा म्हणजे त्यांना नवीन नवीन शिकण्याची खूप आवड आहे. म्हणजे आत्ताच्या एक 3-4 वर्षापूर्वी त्यांनी एक MA केलं. आता ते नवीन संस्कृतचे क्लास करून त्याच्यामध्ये पण पदवी मिळवत आहेत. सतत त्या काही ना काही म्हणजे शैक्षणिक असू दे किंवा आणखीन दुसऱ्या पण काही त्यांना आवड असेल त्या ह्याच्यामध्ये पुढे सतत त्यांना असं वाटत राहतं की मी काहीतरी नवीन शिकतच राहावं. आधुनिक ह्याच्यामध्ये सुद्धा त्या एकदम आमच्या लेव्हलला त्या आमच्याही पुढे म्हणून म्हटलं तरी चालेल. शोभाची आणि माझी जवळजवळ गेले 50 वर्ष मैत्री आहे. अरे वा. आणि आम्ही खूप फिरलो, मजा केली, अजूनही फिरतो, शॉपिंगला जातो, सगळं करतो. आणि आता या सगळ्यांसगळं सांगितलं, शोभा शिस्तप्रिय आहे, दरारा वगैरे, पण शोभा मनाने खूप हळवी आहे. सौजन्य मूर्ती म्हणजे अशोकराव, असं मला एक सांगायचं. खरंच आहे, 46 वर्ष ही शिस्त सांभाळायची. हो मग. एवढं सौजन्य दाखवलंय त्यांनी. असेच हसत राहा, आनंदात राहा, आम्हाला हसवत राहा. प्रेम कविता ऐकवा ना आज एखादी. मार्गशीर्षात थंडीला पाय फुटू लागायचे, तेव्हा मलम चोळताना तू तळपायांचीच बोलत राहायचीस. मलम चोळताना तू तळपायांचीच बोलत राहायचीस. आतून जरा पाठीला साबण लावता काची हाक येताच किती लगबगीने फेस व्हायचा. आता साबण काय, आधण काय, कशाचेच काही वाटत नाही.
पोळीचा जळका भाग मी हाताने बाजूस ठेवताना तू म्हणायचीस, पापुद्र्याला तीट लावली ना की कोणाची दृष्ट लागत नाही, कोणाची दृष्ट लागत नाही. आणि मग फुगलेल्या पोळीसारखी व्हायचीस. उत्तर रात्री ओठांना कच्ची पोपई पिक्की पोपई, कच्ची पोपई पिक्की पोकई म्हणायला सांगून आपण केव्हा पिक्क्या पोकईमध्ये झोपी जायचो ते ओठांनाही कळायचे नाही. तुला मिलीमीटरमधला पाऊस अधिकच फालतूक वाटायचा, अगदीच फालतूक वाटायचा. पागोळीच्या खाली बादल्या भरभरून वाहिल्या की मगच तू पावसाला हो म्हणायचीस. जणू लहानपणी तुला कोणी वेधशाळेतच घातले होते, लहानपणी तुला कोणी वेधशाळेतच घातले होते. मी खूप चावून चावून खायचा एक एक घास आणि तू मात्र एकदमच घास गिळायचीस. माझ्या दाताखाली खडा आल्यावर म्हणायचीस, साऱ्याची सवय पाहिजे. मग मी पडलेल्या दाताचा तुकडा आणि खड्याचा लपंडाव तोंडातल्या तोंडात बघत राहायचो, तोंडातल्या तोंडात बघत राहायचो. तू म्हणायचीस, एखाद दिवशी जगात खरंच काही घडलं नाही तर हे लोक बातम्या कुठून देतील, हे लोक बातम्या कुठून देतील. आणि उगाचच तुला बातम्यांच्या वेळी छायागीत चित्रगीत लागेलचं वाटत राहायचं. आता बघा, सुरुवातीला आपण पेठेतून खरेदीला जाताना मी तुझ्याच आकाराच्या बाईबरोबर नकळत चालत गेलो, तेव्हा किती वेंदळ्या आत म्हणालीस. आता म्हणशील आता म्हणशील एकदा. आता मराठीत नाजूकपणाची जी एक गोष्ट आहे की मस्तानी पान खायला लागली की हा गळा असा लाल दिसायचा. त्यानंतर डायरेक्ट अशोक नायगावकर, मध्ये कुठली नाजूकपणाची हे नाही. एकदा पारिजातकाचे झाड गदगदा हलवताना एक फूल तुझ्या कपाळावर पडलं, एक फूल तुझ्या कपाळावर पडलं आणि त्याचंच टेंगूळ झालं आणि त्याचंच टेंगूळ झालं असं डॉक्टरना सांगितल्यावर ते किती सिरियसली हसले म्हणून सांगू, ते किती सिरियसली हसले म्हणून सांगू. 2 मुंग्या रस्त्यातून जाताना साखरेचा पडलेला दाणा न खाताच पहिली मुंगी का निघून जाते, या कोड्याचं उत्तर पाहुण्यांनी तिला डायबिटीस असतो असं दिलं की आपण त्यांना किती किती हसायचो. कारण कोड्यातलं पहिल्या मुंगीच्या आईचं रस्त्यात पडलेलं काही खात जाऊ नकोस हे गुपित फक्त तुला, मला आणि पहिल्या मुंगीलाच माहीत असायचं, पहिल्या मुंगीलाच माहीत असायचं. नंतर मला स्वप्ने पडू लागली आणि मग आपण म्हणजे गरम सोड्यात भिजवलेलं धुणं आहोत वाटायचं, गरम सोड्यात भिजवलेलं धुणं आहोत वाटायचं. आणि तू डोक्याने आपटून खळबळून माझा घट्ट पिळा तारेवर अलगद वाळत घालतेस, तारेवर अलगद वाळत घालतेस वाटायचं. आणि मी पंख्याच्या तालावर वाळत डुलत राहतोय असा भास व्हायचा. पण मी हे स्वप्न तुला कधीच सांगितले नाही, आता दुधाच्या रिकाम्या पिशव्या मोजून ठेवून तू रिकाम्या बाटल्या डबे वगैरे बाजूला काढून ठेवतेस. तेव्हा तू एकदा तरी लहान होऊन डबा इस्पैस म्हणावेस. क्या बात. बरं, आता यानंतर एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला 3 फोटो दाखवण्यात येतील. ते अचूक फोटो कोणाचे आहेत हे ओळखायचे आणि आम्हाला सांगायचे. 3ही उत्तरं बरोबर आली तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. हा, व्हेरी गुड. धोनी, अभिनंदन. सहवाग, अभिनंदन. हा तर काय त्याबद्दल वादच नाही. सचिन तेंडुलकर, अभिनंदन. 3ही उत्तरं बरोबर दिली त्यांनी, म्हणून आपल्याला त्यांनी झी मराठीकडून हा तन्मणी बक्षीस मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. असं कधी पूर्वी तुमच्या बाबतीत झालंय का, कुठलं ठिकाण एके ठिकाणी उभे राहिले, तुम्हाला एकीकडे उभं केलं असं झालं? नाही, असं झालंय एकदा. म्हणजे आम्ही स्टेशनला, आम्हाला स्टेशनच आहे ना जायला, तर आम्ही एकदा घरी काहीतरी मार्केटला गेलो काहीतरी आणायला. 5 मिनिटं झाली, 10 झाली, अर्धा तास झाला, 1 तास, ह्या माणसाचा पत्ताच नाही. मी घड्याळात बघते, लोक मला विचारतात, हे काय किती वेळ उभी आहेस? म्हणजे नाही, जरा इकडे गेलेत ना, येत आहेत. शेवटी मला असं हे व्हायला लागलं ना, मी एक अक्षरी कुणाशी शेवटी बोलले नाही आणि मी घरी निघून आले आणि मला तिथे शोधत राहिले. आणि मग हे 10-15 मिनिटांनी घरी आले. तर म्हणे, काय मी तुला तिथे शोधत होतो.
म्हटलं मी उभं राहून जवळजवळ अर्धा तास होऊन गेलेला, 5 मिनिटात तुम्ही येणार आहे, मी घरी आले निघून. बरोबर. असे आमच्या बरेचदा होतात की चुकामुक होते, एका ठिकाणी जाऊन सुद्धा चुकामुक होते. का कुठे चुकता होती न चुकता कसे कोणीतरी भेटतं आणि कोणतरी गप्पा चालू भेटलं की होतात. मग, आणि घरात काय आणायला पाठवलं ना की भेटतच. तर यांना कोणतरी भेटतं आणि ती वस्तू आणायचीच राहते. मग मी दुसऱ्याच माणसाला ती आणायला सांगते आणि परत ती मग हे 1-2 तासांनी घेऊन येतात ती वस्तू. विसरतात. नाही नाही, पण खूप छान. खरंच आम्हालाही मस्त वाटतंय. शेवटी वेळेची मर्यादा असते. काही काही गप्पा या कधी संपू नये अशाच असतात. आजपर्यंत आपण अशोकजींना अनेक वेळा भेटलेले आहोत, बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण आज गप्पांच्या ओघात गप्पा कधी सुरू झाल्या आणि या गप्पा कुठून कुठे कशा कशा गेल्या आपण सगळ्यांनीच बघितलं. मला खूप छान वाटलं आज तुमच्या आठवणींचा अल्बम चालताना. खरंच हे 2 भाग कसे झाले कळलेही नाहीत. गप्पांच्या ओघात वाईवरून निघालेले ते, तर बोरिवलीत असणाऱ्या तुम्ही, आणि मग ती पत्रिकांची देवाणघेवाण. 3 पत्रिका आल्या, त्यातल्या त्यात चेंबूरवरून जरा लांबून आलेली पत्रिका म्हणून त्यांनी दिलेला होकार, आणि तिथून सुरू झालेला प्रवास. तुमचं त्या शाळेतला करारीपणा, शिस्त, आणि मग चुकीच्या कुठल्याही गोष्टीविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, आणि त्यावेळेला कुठलीही परिस्थिती काय, परिणामांची पर्वा न करता तुमचं ते आक्रमक होणं, हे सारंच अनुभवलं. सगळ्यांच्याच भावना इतक्या खऱ्या होत्या, खूप छान होत्या. आणि त्या आठवणींच्या, तुमच्या कुटुंबाच्या चांगल्या क्षणांचा साक्षीदार होण्याचं भाग्य आज मला मिळालं. तेव्हा असेच हसत राहा, आनंदात राहा, सुदृढ दीर्घायुष्य लाभो, आणि उत्तरोत्तर तुमच्या घरातला आनंद आमच्या घरात पोहोचून आमची घरंसुद्धा आनंदी होत राहो, यासाठी, तुमच्या सुखासाठी सिद्धिविनायकांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्या माऊलीच्या साथीनं नायगावकर कुटुंबाचा हा वृक्ष इतका बहरलेला आहे, खूप आनंदाने बहरतो आहे, तुमच्या पाठी खंबीरपणं साथ देणाऱ्या या माऊलीचा आत्ता आपण सन्मान करणार आहोत झी मराठीकडून. तेव्हा आता क्षण सन्मानाचा. तर या माऊलीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.